पुन्हा एकदा स्वागत. तुमची जवळची मैत्रीण नेमकी कोण आहे राजकारणातली? आणि मागे जो एक व्हिडिओ तुमचा आणि प्रीतमताईंचा हसतानाचा जो पाहायला मिळाला, त्याच्या मागचं सत्य नेमकं काय होतं? पहिली गोष्ट एक तर त्याच्या मागचं सत्य एवढंच होतं की रात्रीचे 11 वाजले होते, आम्ही पार्लमेंटमध्ये होतो आणि भारतीताई ह्या पहिल्यांदा निवडून आलेल्या होत्या. म्हणजे भारतीताई सोबत अजून बरेचसे खासदार होते जे पहिल्यांदा निवडून आलेले होते. आणि आम्ही जे जुने खासदार होतो की आमचं एक होतं की बाबा आपल्या राज्यातले तर आपण पहिल्यांदा बोलता तर सपोर्टसाठी आपण थांबलं पाहिजे तिथे. आणि त्यावेळेस नेमकं काय झालं, त्या बोलत असताना म्हणजे आमचंही लक्ष नाही, 11 वाजले होते आणि आमचे इथले आधीचे खासदार उमेशदादा पाटील येऊन बसले. मी आणि प्रीतम बसलेली. प्रीतमला सर्दी झालेली होती आणि मला भूक लागली होती. तर मी तिला विचारलं काही चॉकलेट वगैरे आहे का, तर ती म्हणे स्ट्रेप्सिल आहे. तिला पण सर्दी झालेली होती, तर तिने पण खाली वाकून ते म्हणजे खाल्लं आणि मी पण खाली वाकून खाल्लं. आणि त्याच्यात ते उमेशदादा आले, ते बोलले की तुम्ही दोघी स्क्रीनवर दिसताय. आमचं बोलणं चालू होतं. त्या बिचारा त्या भारतीताई काय बोलत होतं आमचं याच्याकडे लक्ष नव्हतं, पण तो टायमिंग असा आला की ते शेतकऱ्यांवरचं बोलणं ना आमचं हसणं ते एकत्र झालं. त्याच्यामुळे आम्ही एवढं ट्रोल झालो, पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये देशभरामध्ये ट्रोल झालो. पण त्याचं मूळ कारण हेच होतं की बाबा की आणि एक परंपरा आपली महाराष्ट्राची नेहमी राहिलेली आहे. अपोजिशनवाले असतील किंवा पक्षाचे लोक असतील, नेहमी दिल्लीमध्ये एकत्र राहण्याचा प्रयत्न केलेला, एकमेकांना सपोर्ट करायचा प्रयत्न केलेला आहे. मागच्या टर्ममध्ये तुम्ही बघितलं असेल ते अनेक सिनियर लोक होतात, म्हणजे रावसाहेब दानवे साहेब असतील, कपिल पाटील काका असतील, असे अनेक होते की ते आम्हाला सांभाळून घ्यायचे. आम्ही तर मुलीसारखेच त्यांचं आम्हाला नेहमी ते सांभाळायचे की हे पाहिजे ते पाहिजे, कुठे बाहेर जायचं, जेवायला जायचं, काही अडचण आली तर नेहमी आम्हाला सपोर्ट करायचे. आणि प्रीतम आणि मी महिलांमध्ये तर आम्हीच होतो. हिनाताई होती, भारतीताई होती. आणि प्रीतम ताई आणि आमचं म्हणजे फ्लॅट एकच फ्लोअरवर होतं, त्याच्यामुळे कुठे येणं जाणं सोबतच राहायचं.